आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोणाचंही लग्न मोडणं हे वाईटच, त्यातून ते जर आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर सुंदरी मोहिते यांचं असेल तर तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो. त्यांचं लग्न तुटलं कारण हे त्यांचं दुसरं लग्न होतं, कारण त्यांचा पहिला नवरा परत आलाय. मंगल, अगं आपल्या सरोबद्दल हे काय बोलायले? त्यांना काय फरक पडतो दुसऱ्याला काय वाटेल त्याचा? त्यांना फक्त त्यांची पोट भरायची पडलेली आहेत. सरू, अगं तू इतकी शांत कशी? बोल की काहीतरी. शांत राहणं हाच बेस्ट ऑप्शन. त्यांना तर सवय झाली लोकांच्या पर्सनल लाईफ वरती बातम्या करायची. आपण फक्त आपल्याला पटत असेल तर बघायचं, नाहीतर चॅनल बदलून टाकायचं. टीव्ही बंद करा. तो रिमोट कोणाकडे? आणि करतो रिमोट. टीव्ही बंद करू दे मला इकडं. नाही, मला कार्टून बघायचंय. एक मिनिट. सावी, दे ना रिमोट, आपण बंद करूया टीव्ही. सगळ्यांना त्रास होत आहे ना. या शाळेत का नाही गेली? ऍक्च्युली काल तिला अस्थमाचा अटॅक आला होता. सरू, ह्यो खोटारडा माणूस खरं बोलतोय ना? आजी, काय मी सारखे माझ्या बाबांना बोलत असते? माझा बाबा सगळ्यात बेस्ट आहे. काल मला धाप लागली होती तर मी आईला खूप हाका मारल्या, पण आई आलीच नाही. बाबा लवकर आले, मला पंप दिला, मला जवळ घेतलं आणि झोपवलं. सरू, आपण हिला डॉक्टरकडे घेऊन जायचं का? नाही, मी कॉल केला होता डॉक्टरांना. त्यांनी उद्याची अपॉइंटमेंट दिली आहे. उद्या जायचंय आपल्याला. आई, मी घेऊन जाईन तिला हॉस्पिटलमध्ये. नाही, तू येणार असशील तर मी नाही जाणार डॉक्टरकडे. बाबा येणार असतील तरच जाईन मी. सावी, ठीक आहे सावी, ऐक माझं. हे बघ, मी येतो तुझ्यासोबत, मग तर जाशील. येस. गुड का. चल खाऊन घे. चल. आहे आजी. अगं आहे, अगं नाश्ता. आई इकडे का बसतेस? बाबांच्या इथे बस ना. मी तेच. ठीक आहे सावी. अगं आई प्लीज. सावी, माझा. सावी बस ना. का हट्ट करतेस? बस. मी बसते, जातो. करते.
नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय? अगं लाडाची मावशी ये की. हे बघ असं करतात वय. ये की माझ्याकडे. घाबरती तू इथे कशी काय आलीस? काय हळू? एवढा घाम फुटलं तुम्हाला? एवढं का घाबरताय? ह्या टायमाला काय गन बिन नाही आणली? चेक करा तुम्ही. मला चेक करा. अहो नाही गन. पेड भरवायला आले तुम्हाला. विचारा कसली. विचारा कसली. विचारा. हो तुमच्या लग्नाची पेढे आणि मी बेलवर सुटले त्याचे पेढे. शुभेच्छा. जरा बसू काय? पाहिले दुखायला लागलं. बसू इथं. बोला. पण एवढे ठोस पुरावे असताना सुद्धा तू बेलवर कशी काय सुटलीस? त्याला साहेबची जादू म्हणतात ना. हे जाऊ दे. इथं मी तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला आले. गिफ्ट पण आणलेत. ते देऊ दे की आधी. आणा की गिफ्ट. केव्हा तिथं हाय का आता? अहो एवढं नका घाबरावं. नाही बॉम्ब आणि गन नाही त्याच्यामध्ये. ते काय मागच्या टायमाला ह्या दाराने आले होते ना. आता मुख्य दरवाजाने आत आले. चेकिंग झालंय बाहेर. नका घाबरू. गनबिन नाही म्हंटल ना. ते डीसीपी कुठे? धनंजय. आहे का? ओ डीसीपी धनंजय. डीसीपी. ओ मिस्टर धनंजय. आईला नमस्कार. नमस्कार. ओ गजनी आजी. ओळखलत का? नाही ओळखलं? अहो इथं नाही का बंदूक लावली होती? ओळखलं? आता ओळखलं. घ्या पेढा खा. अहो खा. तुम्ही खा. घ्या ते. अहो घ्या आता. हात मंदी हात. अहो तुमच्याच आनंदाच्या बातमीसाठी आणलेत. मॅडम आणि सरचं लग्न झालंय. घ्या की मॅडम. अहो खाती. काय नाटकं लावले? बऱ्या बोलानं आलीस ना त्या पावलांनी माघारी जा. आणि आता जर माझं डोकं सटकलं ना तर मी स्वतःला नाही थांबवणार. तुझ्याकडे नसेल ना तर माझ्याकडे गन आहे. गोळी घाला. नाही मला मारून टाका तुम्ही. मला मारून टाका. माझी लायकीच ती आहे. घ्या मला मारून टाका. पण त्याच्या आधी पेड तर खा तुम्ही. घ्या हो. राहिलं नका खाऊ. ते खा. एक मिनिट. तुम्ही इथं काय करताय? हे तर तुमचं माहेर आहे ना. तुम्हाला तिथं असलं पाहिजे. धनंजयच्या घरी. सासरी तुमच्या. नका सांगू. हे आणि कोण नवीन पाखरू आलंय? पाखरू नाही, ते माझे बाबा आहेत.
ठेव. तुम्ही तर म्हणला होतात की तुमचा नवरा मिळाला म्हणून. मी माझ्या आदित्यलाच बोलवते. कोण आदित्य? माझा नात जावई. कुठे आहे आदित्य? वारला तो. लईच पुढारलेले लोक आहेत हो तुम्ही. म्हणजे आधीची सासू, आधीचा नवरा, आपल्या बायकोच, सुनेच दुसऱ्याशी लग्न लावतायत. चालेल. अच्छा, म्हणून बातम्यांमध्ये येत होतं का तुमचं लग्न मोडलं म्हणून. तरी मला लक्षात येईना का मोडलं का मोडलं. ह्या हिरोची एंट्री तुमच्या लग्नात झाली म्हणून लग्न मोडलं तुमचं. सांगायचं ना, एक फोन तर फिरवायचा मला. उचलला असता ना याला तिथल्या तिथं. हे पास झालं साहेब. तुझं ज्ञान पाजळून झालं असेल ना तर निघते. सॉरी. पेड घेऊन जायला लागेल ना मला. आता काय, आता अभिनंदन नाही, सांत्वन करावं लागेल. आनंदाचं नाही, लग्नाच्या शोकसभेचा क्षण झाला येऊ. जुने जावे बापू, चला भेटू लवकरच. नाही म्हणजे आमचं कसं आहे, मला आणि या मॅडमना भेटल्याशिवाय चैनच पडत नाही एकमेकींना ना. भेटू, तुम्हाला पण भेटू. तशी लयच हँडसम आहे तुम्ही. भेटत राहू. चला येते मी. चला येते मी. मला तर ना हातात भरून यायला लागलं. सरे, अगं ही बया जेलमधून बाहेर कशी काय आली? मला पण हेच कळत नाहीये. एवढे ठोस पुरावे असून सुद्धा या साहेबला जामीन कसा मिळाला हेच कळत नाही मला. कोयला नाही रे, तू तो एकदम स्टार निघला. कॉलेज एकदम. मला तर लई मजा आली बा. त्या सुंदरीच्या वर्मावरच घाव घातलास रे. आतून पार तुटून गेली ती. याच्या आधी एवढं तुटलेलं मी तिला कधीच बघितलं नव्हतं. पण सगळी तुझी कामगिरी आहे. गोडवर का? ते सगळं ठीक आहे. ते घ्यायला आलोय ते दे. ए, पार्सल दे रे. ₹20 लाख. मजा कर. पैशांसाठी नाही केलंय मी. मला माझी अनु हवी आहे. पैसेच के बाळा. एवढे पैसे कमवायला लई मेहनत करावी लागते. आणि तू कोणाचे पैसे फेकले? साहेबचे. माझं काम चोख कर आणि तुझ्या अनुला सोडवून घेऊन जा असं म्हणाली होतीस तू. मी तुझं काम चोख केलंय. आता मला माझी अनु हवी आहे. माझ्या अनुला सोड. नाही सोडत. बघ, तू म्हणाली होतीस सुंदरी आणि धनंजयचं लग्न आहे ते मोड. ते लग्न होऊ देऊ नको. मी तुझ्या अनुला सोडते. बरोबर ना. मी म्हणाले होते अनुला सोडणार, पण तुझ्याकडे आणून सोडणार असं कुठं म्हणाली होती. मला तर काय बा आठवत नाही. साखळ दंड आणि बॉम्ब यातून सोडवले तिला. शेप आहे एकदम. फुल 5 स्टार ट्रीटमेंट. बघायचंय.
आहे का ना एकदम शेप. थोडी बेशुद्ध आहे तेवढंच. बघ तू सांगितलं होतं, तू प्रॉमिस केलं होतं मला की तू मला सांग मी काय केलं तर तू अनुला सोडशील. अशी माणसं लय आवडतात आपल्याला. नीट आहे. सुंदरी जोपर्यंत इथून बदली घेऊन दुसऱ्या शहरात जाते तोपर्यंत तुझी अनु आमच्या ताब्यात असेल. घरातलं सगळं ठीक आहे पण हे बदली वगैरे कसं करणार मी. अनु पाहिजे ना मग शोध मार्ग. नाही तर बाप अनुच्या अंगाला पुन्हा बॉम्ब लागू शकतात. मग ऐकत बस. हे बघा साहेबाचं आणि सुंदरीचं वॉर टीव्हीवर बघितलंय मी आणि आज ती सुटल्या डायरेक्ट घरी आली ते पण सुंदरी इकडे असताना. एक मिनिट मला जेवढं आठवतंय तिने ऑलरेडी एकदा आधी सावीला किडनॅप केलं होतं ना. बघा ही बाई फार डेंजरस आहे आणि अशा पद्धतीने ती धमक्या देते ह्याचा काय अर्थ आहे. तुम्हाला सगळ्यांना कळतंय का ती सावीसाठी सुंदरीसाठी धोका आहे, मोठा धोका आहे. पण करणार काय आता आपण काय करणार. अशा माणसांची आपण पंगा पण नाही घेऊ शकत. माझ्या मते जेवढं लांब राहू तेवढंच बरं आहे. म्हणजे आणि ते कसं शक्य आहे. आणि आपण जरी लांब राहिलो ना तरी ती बाई डायरेक्ट घरात घुसणारी आहे. ते पण खरंय म्हणा. एक काम करूया आपण हे शहर सोडून दुसऱ्या कुठल्या शहरात गेलो तर तिच्याशी संबंधच येणार नाही ना. आपण लांब राहू ती त्रासच देणार नाही आपल्याला. आम्ही इथं सेटल झालं. सावीची शाळा हॉस्पिटल माझं ऑफिस सुद्धा इथंच. त्यामुळे इथून कुठे जाणार नाही होता मी. सुंदरी हे बघ सावीची शाळा बोल दवाखाना सगळं दुसऱ्या शहरात मॅनेज होऊ शकतं. आणि राहिला प्रश्न फक्त तुझ्या जॉबचा तर मी म्हणेन की रिक्वेस्ट कर ना तू ट्रान्सफर साठी. हे बघा तुम्हा सगळ्यांना कळतंय का हा सावीसाठी सुंदरीसाठी एक धोका आहे, मोठा धोका आहे. माझ्या मुलीची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. गेली 6 वर्ष मीच होते तिच्याजवळ. घालायला लागलेस. ये इथे बस इथं. आणि मला सांग एवढी अस्वस्थ होऊन फेऱ्या का घालायला लागल्यास. आधीच बाई त्या साहेबाचं टेन्शन त्यात तू आणि भर घालू नकोस. मामी मी भर नाही घालत. उलट ह्या टेन्शन मधनं मार्ग कसा काढायचा ना ह्याचाच विचार मी करते. मला काय वाटतंय बरं का मामी ते अगं सांग की. मामी आदित्य ना वाईट माणूस आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये लय गोंधळ घातलाय मला मान्य आहे. तो नेहमी चुकीचा असतो. पण मामी ह्या वेळेला त्याचं बोलणं आहे ना ते मला चुकीचं वाटत नाही बरं का. कोणतं बोलणं. हेच शहर सोडून जाण्याचं बदली करून घेण्याचं. मामी तुम्हाला माहितीये का नाही मागे मी कितीतरी वेळा सरूला सांगितलं बाई आपण हे शहर सोडून जाऊ बदली करून घेऊ. पण पोरीने माझं काय म्हणून ऐकलं नाही बघा. त्यानंतर ते साहेब गेली जेलमध्ये. म्हटलं बरं झालं बाई बॅग गेली एकदाची. आता काय ती सरूच्या मागं लागायची नाही. पण बाई आली की बरं सुटून. ती आता ना इथून पुढं सतत सरोवरती डूब धरून राहणार बघा. मग आता ग काय करायचं काय कळत नाही. आता तर बघा ना धनंजय पण येणार नाही आपल्या मदतीला.
एका दिवशी सुरू घरात नसताना ती बाई अचानकच घरात घुसली तर सावीला मागितलं किंवा आपल्यावर बंदुका आणल्या तर भया मला तर लय टेन्शन यायला लागले मामी. मला पण आता लय भीती वाटायला लागल्या. आणि मंगल किती बी झालं तरी सावी आदित्यच्या पोटची पोरगी आहे ग. तिच्याबद्दल त्याला काळजी वाटणार साहजिकच आहे. आपल्याशी तो वाईट वागू दे. मामी आता बदलीचा विषय शहर सोडून जाण्याचा विषय हा आदित्यने काढलाय. त्याला आपण एवढ्या हलक्यात घेऊ नये असं मला वाटतंय बरं का. आपण ह्या विषयामध्ये सरूशी बोलून घ्यायचं का? तुम्हाला काय वाटतंय? होय होय लवकरात लवकर बोलूया. बदलीचा बाण बरोबर लागलाय. जीवाची भीती तर प्रत्येकालाच असते. घरातल्या सगळ्यांना माझं म्हणणं पटलं की घरचेच माझं काम करतील. शिवाय माझ्यावरचा विश्वासही वाढेल. सुंदरी विरुद्ध तिचं घर अशी परिस्थिती निर्माण करून तिला ट्रान्सफर घ्यायलाच लावणार मी. त्याशिवाय मला माझ्या अनुला साहेबांच्या तावडीतून सोडवता येणार नाही.